आज दिनांक आहे 14 मे. तर आज काय पावसाची परिस्थिती राहील? सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे तमिळनाडूच्या पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. याची दिशा ही अशीच उत्तर पूर्व दिशेने पुढे असणार आहे. तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रापासून कर्नाटक, केरळपर्यंत एक ट्रफ लाईन, तसेच उत्तर प्रदेश पासून विदर्भपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. या ट्रफमुळे किंवा कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज थोडंफार राज्यात यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांच्या तुरळक भागात म्हणजेच सगळीकडे नाही, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच अमरावती, अकोला, वाशिम, जालना, परभणी, बीड हा जो पट्टा आहे या भागातून, तसेच नागपूर, वर्ध्याचे उत्तर भाग या जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. याच्यानंतर सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर पावसाची शक्यता आज या भागातून नाहीये. काल बऱ्यापैकी आपण सांगितल्याप्रमाणे या भागातून पाऊस झालेला आहे. तसेच ढगाळलेलं हवामान इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यातून राहील. पावसाची शक्यता दिसत नाहीये. उर्वरित इकडे उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाहीये. मुंबई विभागात सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी नाहीये. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.